तर तिकडे नागपूरमध्ये पोलीस थेट पतंगबाजांवर ड्रोनच्या माध्यमातून वॉच ठेवतात। मकर संक्रांत जवळ आहे आणि त्यामुळे शहरात अनेक भागात पतंगबाजीला सुरुवात झाली आहे। पण अनेक जण नायलॉन मांजाचा वापर करतात आणि त्यामुळे निष्पाप नागरिकांच्या जीवाला मात्र धोका निर्माण होत असतो। आणि म्हणूनच पोलीस सध्या ड्रोनच्या मदतीने या पतंगबाजांवर नजर ठेवणार आहेत। या अशा पतंगबाजांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश सुद्धा पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी दिलेले आहेत। थेट ड्रोनच्या माध्यमातून कोण नेमकं अशा पद्धतीने घातक पतंगबाजी करतं याच्यावर लक्ष ठेवलं जाईल आणि कारवाई केली जाईल असं नागपूर पोलिसांचं म्हणणं आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून। जितेंद्र, काय नेमकं पोलीस आयुक्तांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे आणि नेमके किती ड्रोन्स असणार आहेत पोलिसांचे जे सगळ्या पतंगबाजांवर नजर ठेवतील? रिद्धी, मकर संक्रांती आहे आणि मकर संक्रांतीला पतंगबाजीला मोठा उत्साह असतो। मात्र आता सध्या गेल्या वर्षापासून चायनीजचा जो नायलॉन मांजा आहे त्याचा वापर करून पतंग उडवण्यात येते आणि या मांजामुळे अनेक अपघातही होत असतात। दरवर्षी अपघाताचं प्रमाण वाढतच असतं आणि यावर आळा घालण्यासाठी पतंगबाजांवर कारवाई तर करण्यातच येते। मात्र तरीही जर कोणी नायलॉन मांजाचा जर वापर करत असेल तर त्यांच्यावर आता पोलिसांची ड्रोनच्या माध्यमातून करडी नजर राहणार आहे। प्रत्येक झोनमध्ये म्हणजे 5 झोन असतील तर एक झोन वाईज असं ड्रोनची उडवण्यात येणार आहेत आणि या ड्रोनच्या माध्यमातून पतंगबाजी करणाऱ्या नागरिकांवर म्हणजे जे नायलॉन मांजाचा वापर करतात त्यांच्यावर करडी नजर राहणार आहे। त्याचप्रमाणे नायलॉन मांजाचा वापर करू नये असं आवाहनही पोलीस आयुक्तांनी केलेलं आहे। पोलीस आयुक्तांच्या या आवाहनाला किती प्रतिसाद मिळतो आता हे येणाऱ्या काळातच कळेल। जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।